साठी होईल, नर्सेससाठी होईल, अशा बऱ्याच जणांना याचा फायदा होणार आहे हं, याचा. हं, हं. बरोबर आहे. सर आता चीनसारख्या व्यापार वर्चस्वासाठी आक्रमक मानल्या जाणाऱ्या देशांशी तुलना करता हं. भारतानं हा करार करून एक वेगळा संदेश जगाला दिलाय, असं आपल्याला वाटतं का? आणि या भूराजकीय स्पर्धेचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? मला असं वाटतं की निश्चितच हा करार जो आहे, हं, याचा भारताची जी भूमिका जी आहे, हं, संपूर्ण वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये आहे, त्याला हं, एक बूस्ट जो आहे, तो मिळेल. आपण बघतोय की चीन जे आहे, तो सध्या महासत्ता बनतोय हं, आणि त्या महासत्तेचा तो कधी-कधी गैरवापरही करून घेतोय. उदाहरणार्थ अगदी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये भारत खूप प्रगती करतोय आणि हं, अचानक रिअर अर्थ जे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे, त्याच्यावरती चीनने एक कंट्रोल आणलाय कारण ते आपण तिकडनं आणतोय ते. हं, आणि ईव्हीचे काही प्रॉडक्ट्सवरती कंट्रोल आणलंय. हं. परंतु ह्या करारामुळे काही प्रॉडक्ट्स जी आहेत, ईव्हीला लागणारी जी आहेत, ती आपल्याला इंग्लंडकडनं मिळू शकतात, आपल्याला यूकेकडनं मिळू शकतात. हां, हां. त्याचा एक आपल्याला एक फायदा होईल हं, आणि आपलं जे चायनावरती डिपेंडन्स जे आहे, हं.